नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे. पूर्वतयारी गर्भधारणेची. बुद्धिमान आणि आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी गर्भसंस्कार जसे आवश्यक आहेत तशीच गर्भधारणेचा निर्णय घेण्यापूर्वी त्यासाठी योग्य वय काय येतपासून पती पत्नीने गर्भधारणेची मानसिक तयारी कशी करावी, बीजशुद्धी कशी करून घ्यावी अशा अनेक अनुषंगिक विषयांची माहिती असणेही आवश्यक ठरते. गर्भधारणेतील यशापयश. मनात आले म्हणून गर्भाधान होतेच असे नाही. त्याचे यशापयश अनेक घटकांवर अवलंबून असते. गर्भाधान अयशस्वी का होते याची कारणे जाणून घेण्यापूर्वी स्त्री व पुरुष जनन संस्थेची ओळख करून घेणे आवश्यक आहे. स्त्री प्रजनन संस्था. योनीपासून ते गर्भाशयापर्यंतच्या रचनेला आयुर्वेदामध्ये त्र्यावर्ता योनी असे नाव दिले आहे. योनी हे प्रथम आवर्त, गर्भाशय मुख हे दुसरे आवर्त आणि गर्भ ज्या ठिकाणी राहतो व मोठा होतो ते गर्भाशय हे तिसरे आवर्त होय. आशय म्हणजे पोकळी. गर्भ ज्या पोकळीत वाढतो ते गर्भाशय. गर्भाशय हा स्त्री शरीरातील प्रमुख व अतिशय महत्वाचा अवयव. सामान्य स्थितीत याचा आकार 8x5 सेंटीमीटर असतो. वजन 50 ते 80 ग्रॅम असून आतील पोकळीची क्षमता 3 मिलीलिटर असते. गर्भाशयाच्या भिंती 1.25 सेंटीमीटर जाडीच्या असून त्यातील पेशी खूप लवचिक असतात. त्या मोठ्या प्रमाणावर ताणल्या जाऊ शकतात. यामुळेच गर्भारपणात गर्भाशयाचा आकार सामान्य स्थितीपेक्षा 4-5 पटीने वाढू शकतो. तर वजन 1 किलोपर्यंत वाढते. प्रसवानंतर 1.25 महिन्यात क्रमाक्रमाने गर्भाशयाचे वजन आणि आकारमान सामान्य स्थितीला येते. संपूर्ण गर्भारपणात गर्भाशय मुख बंद असते. प्रसवाची सुरुवात गर्भाशय मुख उघडण्यापासून होते. काही कारणाने गर्भारपणातच गर्भाशय मुख मोठे झाले तर गर्भपात होऊ शकतो. गर्भारपणात असे होण्याची शक्यता असल्यास किंवा झाल्यास गर्भाशय मुखाला टाका घातला जातो. त्यामुळे गर्भपात टाळता येतो. प्रसूतीपूर्वी गर्भाशय मुख गोलाकार असते. प्रसूतीनंतर ते कायमचे चिरेच्या आकाराचे होते. गर्भाशय मुखाला वेदना, स्पर्श, तापमान आदी कोणत्याही प्रकारच्या संवेदना नसतात. गर्भाशयापासून उजव्या व डाव्या बाजूला 2 आर्तवाहिन्या निघून दोन्ही बाजूला असणाऱ्या बीजकोशापर्यंत पोहोचतात. बीजकोशाजवळच्या टोकाला या आर्तवाहिन्या पसरट असून त्यांचा आकार अर्धवट फुललेल्या जास्वंदीच्या फुलासारखा असतो. या विशेष रचनेमुळे बीजकोशातून बाहेर पडणारे स्त्रीबीज लगेच पकडून आंतरवाहिनीत आत घेऊ शकते आणि आंतरवाहिनीतून ते गर्भाशयात येते. आर्तवाहिनीमध्ये क्षयरोगामुळे किंवा इतर कोणत्याही प्रकारचा जंतुसंसर्ग झाल्यामुळे अवरोध निर्माण होऊ शकतो. अशा अवरोधामुळे स्त्रीबीज गर्भाशयापर्यंत येऊ शकत नाही. अर्थातच गर्भधारणा होऊ शकत नाही. बीजकोशाची संख्या 2 असून ते 3x2x1 सेंटीमीटर आकाराचे असतात. एका महिन्यात सहसा एकच बीजकोशातून
स्त्री बीज बाहेर पडते. कधी उजव्या तर कधी डाव्या अशा पद्धतीने हा क्रम बदलत राहतो. बीजकोशातून बीज बाहेर पडले की लगेचच आर्तवाहिन्याद्वारे आत ओढले जाते. प्रत्येक महिन्याला एक बीजांड तयार होऊन बाहेर पडत असले तरी बीजकोशातल्या बीजांची एकूण संख्या जन्मापासूनच ठरलेली असते. बीजांडाच्या एकूण संख्येत नंतर कधीच बदल होत नाही. पाळीच्या पहिल्या दिवसापासून साधारणतः 12व्या ते 14व्या दिवशी बीजांड बाहेर पडते. यालाच ओव्ह्युलेशन असे म्हणतात. बीजांडाचा शुक्राणूशी संयोग झालाच तर गर्भस्थापना होण्याच्या दृष्टीने या 12-14 दिवसात निसर्ग गर्भाशयाची तयारी करत असतो. गर्भधारणा न झाल्यास पुन्हा पाळी येते व पाळीच्या दिवसात निसर्गाने गर्भाशयात गर्भासाठी केलेली तयारी योनीवाटे रक्तस्रावाद्वारे हळूहळू बाहेर पडते. मात्र पाळी नियमित येत असली म्हणजे बीजांड तयार होत असलेच असे नाही. बीजांड तयार न होता पाळी येण्याला नॉन ओव्ह्युलेटरी सायकल म्हणतात. या स्थितीत अर्थातच गर्भधारणा होऊ शकत नाही. सामान्यतः पाळीमध्ये साधारणपणे 4-5 दिवस रक्तस्राव होतो, जो सुरुवातीचे 1-2 दिवस अधिक असतो व पुढे कमी कमी होत जातो. पाळीच्या 4 दिवसात साधारणपणे 30 मिलीलिटर रक्तस्राव होणे स्वाभाविक आहे. पुरुष प्रजनन संस्था. पुरुष बीजाला शुक्राणू असे म्हटले जाते. आयुर्वेदाप्रमाणे संपूर्ण शरीरात विद्यमान असणाऱ्या शुक्रधातूचे सार रूप असलेले शुक्र समागमाच्या वेळी स्खलित होते. निरोगी स्थितीत एका वेळेला उत्सर्जित होणारे वीर्य 3.5 मिली असून 1 मिली वीर्यात शुक्राणूंची संख्या 60 ते 120 दशलक्ष इतकी असते. एका शुक्राणूचा आकार इंचाचा 5/6 भाग इतका सूक्ष्म असतो. हे शुक्राणू वृषणात तयार होतात. ते तेथून शुक्रवाहिन्यामार्फत पुरुष इंद्रियातून वीर्याबरोबर बाहेर पडतात. वीर्यामध्ये शुक्राणू एवढ्या प्रचंड संख्येत उपस्थित असले तरी त्यातील निरोगी आणि सशक्त असलेले 300 ते 500 शुक्राणूच बीजांडापर्यंत पोहोचू शकतात. गर्भाशय मुखापासून ते आर्तवाहिनीतील बीजांडापर्यंत पोहोचण्यासाठी शुक्राणूंना 1 तासाचा अवधी लागतो. एका शुक्राणूचा बीजांडात प्रवेश झाला की बाकीच्या शुक्राणूंना बीजांडात प्रवेश मिळत नाही. आयुर्वेदाप्रमाणे शुक्राणू सौम्य शीतगुणाचे सांगितलेले असल्यामुळे त्या जागी फार उष्णता चांगली नसते. शुक्राणू शरीर तापमानापेक्षा कमी तापमानास तयार होऊ शकतात. निसर्गानेही वृषणाचे तापमान कमी राहण्याकरता त्याचे स्थान शरीरापासून वेगळे ठेवले आहे. या ठिकाणी पुरुषांतील वीर्याचे व शुक्राणूचे तसेच स्त्रीमधील पाळीतील रक्तस्रावाचे सामान्य परिमाण सांगितलेले असले तरी यात व्यक्तिगत प्रकृती व कालमानाप्रमाणे बदल होऊ शकतो. गर्भधारणा. गर्भधारणेसाठी स्त्री बीज व पुरुष बीज यांचा संयोग होणे महत्त्वाचे असते. तयार झालेले स्त्री बीज आर्तवाहिन्यांमध्ये ओढले जाते व काही काळ तेथेच राहते. हे स्त्री बीज 24 तास जिवंत असते. या 24 तासात जर त्याचा शुक्राणूशी संयोग झाला तरच गर्भधारणा होते. फलित झालेले बीजांड हळूहळू आर्तवाहिनीतून गर्भाशयात पोचते व गर्भाशय भिंतीत रोवले जाते. अपरा तयार होईपर्यंत गर्भाशयाच्या भिंतीद्वारेच त्याचे पोषण होत असते. जुळी किंवा अधिक मुले. सामान्यतः स्त्री एका वेळेला एकाच अपत्याला जन्म देते.
परंतु कधी कधी बीजात दोष असल्यास गर्भाशयात एकाच वेळी 2 किंवा अधिक गर्भ अस्तित्वात असलेले दिसतात. या बाबतीत आयुर्वेदात म्हटले आहे, फलित बीजांडाचे आयुमुळे 2 भाग झाले असता गर्भाशयात यमल गर्भ म्हणजे 2 गर्भ तयार होतात. यांनाच आपण जुळे गर्भ असे म्हणतो. हेच विभाजन 2पेक्षा अधिक भागात झाले तर 2पेक्षा अधिक गर्भ तयार होऊ शकतात. जुळ्या गर्भाचे समान व भिन्न असे 2 प्रकार असतात. जेव्हा स्त्री पुरुष बीजांचा संयोग झाल्यावर फलित बीजांचे 2 भाग होतात तेव्हा तयार होणारे गर्भ एकसारखे आणि समान लिंगाचे असतात. जन्मानंतरही ही जुळी मुले दिसायला वागायला अगदी एकसारखी असतात. या उलट जेव्हा चुकून एकाच वेळेस 2 बीजांडे तयार होतात आणि त्या दोघांचा शुक्राणूबरोबर संयोग होतो तेव्हा जे 2 गर्भ तयार होतात ते पूर्णतः वेगळे असतात. अशा वेळी दोन्ही मुले दोन्ही मुली किंवा एक मुलगा एक मुलगी असू शकते. जगभरात एकूण जन्माला येणाऱ्या बालकांमध्ये एका वेळी एक बालक जन्माला येणे, जुळी बालके जन्माला येणे आणि तिळी बालके जन्माला येणे यांचे प्रमाण 10,000:1000:1 असे असते. वास्तविक स्त्रीच्या गर्भाशयाची रचना एका वेळेला एकाच गर्भाची व्यवस्थित वाढ होऊ शकेल अशी असते. तसेच स्वतः स्त्री आणि गर्भ या दोघांनाही पुरेसे पोषक मिळण्याच्या दृष्टीनेही एक गर्भ राहणेच श्रेयस्कर असते. मूळ बीजात दोष असल्याने आयुर गर्भाचे असे चुकीचे विभाजन करतो. एखाद्या घराण्यात जुळी किंवा तिळी होण्याचा इतिहास असू शकतो. शिवाय ज्या स्त्रिया गर्भधारणेपूर्वी हार्मोन्सशी संबंधित औषधे घेतात त्यांना घराण्यात इतिहास नसताना सुद्धा जुळी वा तिळी मुले होताना दिसतात. यमल गर्भ जन्मास येण्यात आयुर्वेदाने चुकीचा आहार विहार व अनैसर्गिक वागणूक ही कारणे सांगितली आहेत. वंध्यत्वाची पुरुषांमधील कारणे. मूल होत नसल्यास पहिला दोष दिला जातो तो स्त्रीलाच. स्त्रीच्या सर्व चाचण्या नॉर्मल आल्याशिवाय सहसा कोणीही पुरुष स्वतःची तपासणी करून घेण्यास पुढाकार घेत नाही. दोष कुणातही असला तरी उपचार मात्र दोघांवर करणे चांगले. पुरुषांमध्ये आढळणारे त्रास स्त्रीच्या तुलनेत संख्येने कमी असले तरी त्यांचा परिणाम मात्र वंध्यत्व हाच असतो. पुरुषांमध्ये प्रामुख्याने आढळणारे दोष म्हणजे शुक्राणू कमी असणे, शुक्राणूमध्ये वैगुण्य असणे किंवा शुक्राणूचा अभाव असणे, कधी कधी जननेंद्रियात दोष असणे हेही वंध्यत्वाचे कारण असू शकते. शरीरामध्ये शुक्राणू तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये जन्मतः विकृती असल्यासही वंध्यत्व येऊ शकते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे शुक्र धातूचे पोषण करण्यास सक्षम असणारा सकस आहार न घेणे हे याचे एक कारण असते. तसेच रात्रीची उशिरा झोप, अत्याधिक मानसिक ताण यात भर घालतात. अतिप्रमाणात तिखट, तेलकट पदार्थ खाणे, शरीर पोषणाचा विचार न करता केवळ रुचीपायी जंक फूड अधिक प्रमाणात खाणे हेही शुक्र धातूसाठी हानिकारक असते. खरे तर लहान वयापासूनच शुक्रवर्धक आहार घेणे हितकर आहे. उदाहरणार्थ तरुण वयात चण्याची डाळ भिजवून खाणे, हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे, आहारात दूध, घरचे साजूक तूप, घरचे ताजे लोणी इत्यादींचा योग्य प्रमाणात समावेश करणे, प्रकृतीनुरूप उचित रसायन उदाहरणार्थ संतुलन च्यवनप्राश, संतुलन धात्री रसायन, संतुलन
अमरप्राश इत्यादींचे सेवन करणे. आयुर्वेदाप्रमाणे शुक्राणू सौम्य शीतगुणाचे सांगितलेले असल्यामुळे त्या जागी फार उष्णतेचा प्रयोग चांगला नसतो. म्हणूनच स्नानाच्या वेळी फार गरम पाणी वापरणे, प्रकृतीचा विचार न करता अतिप्रमाणात साउना, स्टीम बाथ घेणे, गरम ठिकाणी कायम काम करणे, तसेच फॅशनच्या आहारी जाऊन सतत घट्ट कपड्याच्या उदाहरणार्थ जीन्स वापरण्याही त्या जागी जास्त ऊब निर्माण झाल्याने व दाब पडल्यामुळे शुक्राणू उत्पत्तीवर हानिकारक परिणाम होताना दिसतात. मद्यपान, धूम्रपान वगैरेच्या आहारी जाण्याने व अतिसेवनाने शुक्रधातूचा ऱ्हास होतो. वयात येताना चुकीच्या गोष्टी ऐकल्यामुळे, वाचल्यामुळे किंवा दृश्य पाहिल्यामुळे मनात अयोग्य संवेदना निर्माण होऊन हस्तमैथुनाकडे प्रवृत्ती वाढते. आयुर्वेदात शुक्रधातूच्या रक्षणास अति महत्त्व दिलेले आहे. मात्र अज्ञानामुळे आणि मानसिक आंदोलनाच्या आहारी जाऊन लहान वयातच मुले शुक्रधातू वाया घालवतात. आज चाललेल्या चुकीच्या प्रचारामुळे मुलांनाही वाटते की या सगळ्यात वावगे असे काही नाही. मात्र या सगळ्यांमुळे शुक्र ऱ्हास होत असतो. ज्याप्रमाणे पाण्याची टाकी भरून वाहते तसे एखाद्या वेळेस वीर्यस्खलन वा स्वप्नदोष होऊन शरीरातून शुक्रधातू बाहेर जाणे जरी साहजिक व नैसर्गिक असले तरी शुक्रधातू शरीरातील बाकीच्या क्रिया व्यवस्थित पार पाडू न शकता चलित झाला तर त्याने मात्र शुक्रक्षय होऊन शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे योग्य वय येईपर्यंत शुक्राचे रक्षण आणि त्यानंतरही विचारपूर्वक वापर आणि वर्धन करणे सर्वांसाठीच इष्ट असते. शुक्रक्षय आणि लठ्ठपणा हेही परस्परांशी संबंधित असतात. लठ्ठपणा वाढणे म्हणजे शरीरात नुसताच मेदधातू वाढणे. एका बाजूने शरीरातील शुक्रधातू अशक्त झाला की वजन वाढायला सुरुवात होते, तर दुसऱ्या बाजूने खाल्लेले अन्न मेदधातूतच परिवर्तित होत राहिल्यामुळे शुक्रधातूपर्यंत पोहोचू शकत नाही. असे हे दुष्ट चक्र चालू राहते. लठ्ठपणा फार वाढल्यास मैथुनशक्तीही कमी होऊ शकते. मूत्रमार्गातील किंवा शुक्रवाहिनीतील दोष अथवा जंतुसंसर्ग सुद्धा बऱ्याचदा वंध्यत्वाचे कारण ठरते. शुक्राच्या चाचणीमध्ये बऱ्याचदा महत्त्व दिले जाते ते फक्त शुक्राणूच्या संख्येवर व त्याच्या हालचालीवर. त्यात कधीतरी आढळणारा पू किंवा रक्त याला कुणी सहसा महत्त्व देत नाही. अशा शुक्राला आयुर्वेदात अपत्योत्पत्तीकरता निकृष्ट सांगितले गेलेले आहे. अशा वेळेस लगेच योग्य उपचार करावेत, कारण अशा शुक्रांमुळे दिवस राहिले तर होणाऱ्या बाळात वैगुण्य उत्पन्न होण्याचा संभव अधिक असतो. दीर्घकालीन आजारानंतरही शुक्रधातूचे प्रमाण कमी झालेले आढळते. फिरंग, उपदंश वगैरे गुप्तरोगही शुक्राला विगुण करणारे असतात. तसेच यात समागमाच्या वेळेस त्रास जाणवतो. शिवाय याची लागण पत्नीलाही होऊ शकते व तिलाही याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. कित्येकदा पुरुषांना समागमाच्या वेळेस लिंगाचे उत्थापन होत नसल्याचा त्रास जाणवतो. लिंग उत्थापन न होण्याचा त्रास कित्येकदा मानसिक कारणाशी संबंधित असतो. वास्तविक असा त्रास व्हायला लागला की काय चुकते आहे ते पाहून आहार आचरणात लगेच योग्य बदल करायला हवेत. शुक्रधातूला पोषक आहार रसायने सुरू करायला हवीत. मात्र बहुतेक वेळेस संकोचापायी
योग्य मार्गदर्शन घेतले जात नाही आणि न्यूनगंड वाढून त्रास अधिकच बळावत जातो. अशा त्रासासाठी आयुर्वेदाने सांगितलेल्या काही विशेष औषधांनी सिद्ध संतुलन पुरुष तेलाचा फार चांगला उपयोग होताना दिसतो. अलीकडे जाणवणारा सर्वात महत्त्वपूर्ण बदल म्हणजे जीवनात वाढलेल्या अवास्तव अपेक्षा. आज सर्वच जण जास्त शिकून जास्त काम करून जास्तीत जास्त पैसे मिळवण्याच्या मागे असतात, पण त्यातून उत्पन्न झालेला थकवा, मानसिक अशांतता, ताण, चिंता याकडे मात्र सगळ्यांचेच दुर्लक्ष होते. परिणामतः शरीरशक्ती कमी होते, शुक्रधातू अशक्त होतो. आजकाल बरेच व्यावसायिक वयाच्या 30-35लाच समागमातील उत्सुकता, समर्था कमी झाल्याची तक्रार घेऊन माझ्याकडे येतात. त्या सगळ्यांकडून बहुधा हीच चूक घडत असल्याची दिसते. या कोणत्याही त्रासात शेवटी सर्व कार्य शुक्रधातू वर्धन व शुद्धी यावरच करायचे असते. औषधाबद्दल थोडक्यात सांगायचे तर शतावर्यादी चूर्ण, गोक्षुरादी चूर्ण तूप साखरेबरोबर घेणे किंवा सुवर्ण मालिनी वसंत कुसुमाकर, मकरध्वज रस वगैरे सिद्ध औषधे तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार घेतल्यास शुक्रशुद्धी आणि वर्धन होणे शक्य आहे. बरोबरीने पूर्वी सांगितल्याप्रमाणे शुक्रधातू पोषक आहार ठेवावा. रात्रीची लवकर झोप, प्रकृतीनुरूप योगासने, मानसिक ताण कमी करण्याकरता चांगले संगीत किंवा विरंगुळा वगैरे उपाय योजता येतात. स्त्री बीज 24 तास जिवंत असते. या 24 तासात जर त्याचा शुक्राणूशी संयोग झाला तरच गर्भधारणा होते. बीजकोशातल्या बीजांची एकूण संख्या जन्मापासूनच ठरलेली असते. बीजांडाच्या एकूण संख्येत नंतर कधीच बदल होत नाही. शुक्राणू सौम्य शीतगुणाचे असल्याने त्या जागी फार उष्णता चांगली नाही. म्हणून अतिघट्ट कपडे वापरणे टाळावे. रात्रीची उशिरा झोप, अत्याधिक मानसिक ताण, अतिप्रमाणात तिखट तेलकट पदार्थ खाणे, धूम्रपान, मद्यपान, शरीरपोषणाचा विचार न करता केवळ रुचीपायी जंक फूड अधिक प्रमाणात खाणे हेही शुक्रधातूसाठी हानिकारक असते. योग्य वय येईपर्यंत शुक्राचे रक्षण आणि त्यानंतरही विचारपूर्वक वापर व वर्धन करणे सगळ्यांसाठीच इष्ट असते. धन्यवाद.